रामकृष्ण हरी. ज्यांनी ज्यांनी मदत करताना सेल्फी काढली, व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर अपलोड केली, त्यांच्यासाठी ही गोष्ट. एकदा श्रीकृष्णाने त्याच्या समोरच्या 2 टेकड्यांचे रूपांतर सोन्याच्या टेकड्यामध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला, हे सगळे सोने गावकऱ्यामध्ये वाटून टाक, पण 8 एकच एकूण 1 सोने तू दान केले पाहिजेस. लगेच अर्जुनाच्या जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की मी प्रत्येक गावकऱ्याला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे. लोक अर्जुनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले. पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जय जयकार करत होते. दिवस रात्र काम चालू होते. अर्जुन खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता, पण टेकडी थोडी देखील संपली नव्हती. लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे. आता अर्जुन अगदी दमून गेला होता, पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बस, आता यापुढे मी काम करू शकत नाही. मग कृष्णाने कर्णाला बोलवले आणि सांगितले, या 2 सोन्याच्या टेकड्या आहेत, त्या तू लोकांना दान करून टाकायच्या. लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलावले आणि सांगितले, या 2 सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत. एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जुन चकित होऊन पाहत बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही? तो भयंकर अस्वस्थ झाला. कृष्ण मिश्किलपणे हसला आणि म्हणाला, अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालात. तू गर्वाने प्रत्येक गावकऱ्याला सोने वाटू लागलास. जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास. कर्णाच्या मनात असले काही नव्हते. त्याने दान केले आणि तो निघूनही गेला. आपले कुणी कौतुक करतंय, गुणगान गाते हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही. व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे. थोडक्यात म्हणजे देणगीच्या बदल्यात, मदत केल्याच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे, शुभेच्छा द्याव्यात, शाबासकी द्यावी, धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे हे कधीच निरपेक्ष दान नसते. अशावेळी तुम्ही जिंकून देखील हरलेले असतात. हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळीस जरूर पाठवा. रामकृष्ण हरी.